स्वामी समर्थ यांनी दिले महाभारताचे ज्ञान। अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य होते। एक दिवस एक पंडित स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला। तो अत्यंत विद्वान होता। वेद, पुराणे, उपनिषदे आणि विशेषतः महाभारत यांचे तो गाढ अभ्यासक होता। पण त्याच्या मनात अहंकारही फार होता। त्याला वाटत होते की माझ्या ज्ञानाला तोड नाही। तो स्वामी महाराजांना म्हणाला, स्वामीजी, तुम्हाला महाभारताचं काही ज्ञान आहे का? मी अनेक वर्ष त्याचा अभ्यास केला आहे। काही शंका आहेत, त्या तुम्हाला विचारू का? स्वामी महाराज शांत हसले आणि म्हणाले, विचार पंडिता, विचार। महाभारत म्हणजे केवळ कथा नाही, ती आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे। पंडिताने अनेक खोल गुंतागुंतीचे प्रश्न विचारले। धर्म, अधर्म, भाग्य, कर्म, कृष्णाचं गुप्त ज्ञान, युद्धातील नीती, अर्जुनाचं भ्रम इत्यादी बाबतीत स्वामी समर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतकं सहज आणि साध्या शब्दांत देत होते की पंडित चकित झाला। स्वामी एके ठिकाणी म्हणाले, महाभारतातील प्रत्येक पात्र तुझ्या आमच्या मनात आहे। दुर्योधन म्हणजे हाव, अर्जुन म्हणजे शंका, कृष्ण म्हणजे आत्मा आणि धर्म म्हणजे सत्य। जो हे ओळखतो तो खरे महाभारत समजतो। पंडित एकदम गप्प झाला। त्याचा अहंकार भंग पावला। त्याने नम्र होऊन स्वामींच्या चरणी वंदन केले आणि म्हणाला, स्वामीजी, आज मला खरे ज्ञान मिळाले। पुस्तकांतील महाभारत मी वाचले, पण आज मला आत्म्यातील महाभारत कळले। श्री स्वामी समर्थ।